नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे करंट अफेअर्स विथ हेमंत. संपूर्ण 2025 या वर्षातील चालू घडामोडीचा अभ्यास आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपला मोटिवेशन, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर आज आहे दिनांक 10 ऑक्टोबर 2025. दिवसभरातील संपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर कोणताही वेळ न वाया घालवता सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न, विशाखापट्टणम बंदरावर भारतातील पहिला प्रवास करणाऱ्या मोठ्या गॅस वाहक जहाजाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिवालिक. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात 66वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बार्बाडोस या देशात 66वी राष्ट्रकुल संसदीय परिषद ही आयोजित केली जाणार आहे. या देशाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. हा एक कॅरेबियन देश आहे आणि या देशाची राजधानी आहे ब्रिजटाउन. या देशाचे चलन आहे बार्बाडोस डॉलर. या देशाचे अध्यक्ष आहेत मॉन्ट्र्यू मेसन आणि या देशाचे पंतप्रधान आहेत मिया मोटेली. तर काही महत्त्वाचे संमेलन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली या ठिकाणी पार पडले. COP29 हवामान परिषद 29वी ही अझरबैजान या ठिकाणी पार पडली. जागतिक सागरी परिषद ही चेन्नई या ठिकाणी पार पडली. पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद ही काठमांडू या ठिकाणी पार पडली. 2025 मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. 25वी बिमस्टेक बैठक 2025 ही थायलंड या ठिकाणी पार पडली. सूर्य ट्रायनॉथॉन 2025 ही हिमाचल या ठिकाणी पार पडल. 38वी राष्ट्रकुल संसदीय परिषद ही बार्बाडोस या ठिकाणी पार पडली. 2027ची SCOची शिखर परिषद ही पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे आणि AI इम्पॅक्ट समिट 2026 ही भारत या देशामध्ये होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या हवामान कार्यकर्त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA 1980 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सोनम वांगचुक. याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तेथे झालेल्या हिंसक आंदोलनासाठी केंद्र सरकारने त्यांना जबाबदार धरले होते, ज्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA कायद्याअंतर्गत केंद्र किंवा राज्य सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक वाटणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताब्यात घेऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील रहिवाशांना मालकी हक्क देण्यासाठी म्हणजे घर योजना सुरू करण्यात आली? ही एक आहे म्हणजे घर योजना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा. गोवा या राज्यात म्हणजे घर योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरचा आहे प्रश्न, 2025चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲलेक्स स्मिथ यांना 2025 या वर्षातील शास्त्र रामानुजन पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचा उद्देश आहे गणिताच्या प्रभावी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा प्रोत्साहित करणे. वयोमर्यादा आहे पुरस्काराच्या त्यांच्या 32व्या वर्षापेक्षा कमी वय असलेल्या गणितज्ञांना दिला जातो. काही महत्त्वाचे पुरस्कार आपण जाणून घेऊया. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसेवा पुरस्कार हा वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. 2025चा पेन पेंटर पुरस्कार लीला ओबोलेका. 73वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025च्या भीमराव पांचाळे यांना, अन्न आणि शांततेचा पहिला जागतिक एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार डॉ. ओरनारे यांना, 2025च्या रमन मॅगसेसे पुरस्कार एज्युकेटेड गर्ल एनजीओ, प्रो. व्ही. के. गोखव पुरस्कार आनंद व्ही. पाटील यांना, 2025च्या केबल इंटरनॅशनल अवॉर्ड युनुस अहमद, 2025च्या ASME ऑली पुरस्कार वावा कल्याणी, आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 डॉ. हिमांशु कुलकर्णी यांना आणि 2025च्या शाला रामानुजम पुरस्कार प्राध्यापक अलेक्स स्मिथ यांना. त्यानंतरचा एक प्रश्न, 2025च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे वरील सर्व. सुसुम कितगावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर एच. याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. हवामान बदल आणि गोड्या पाण्याची कमतरता यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करणारे साहित्य निर्माण करणाऱ्या आर्थिक वास्तुकलेचा एक नवीन प्रकार विकसित केल्याबद्दल त्यांना या 2025 वर्षातील रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर याच्या अगोदर काही महत्त्वाचे नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे जॉन क्लार्क, मिशेल डर्कहेट, जॉन मार्टिनीस. वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे मेरी ई. बुक्रो, ट्रेंट रॅम्सेडेल, शिमोन साकागुची. आणि रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार सुसुम कितगावा, रिचर्ड रॉबसन, उमर यागी. तिन्ही नोबेल पुरस्कार IMP आहेत. कोणत्याही परीक्षेला येण्याची संभाव्यता आहे. तर त्यानंतरचा आहे प्रश्न, राष्ट्रीय शाळा खेळांची 69वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी राष्ट्रीय शालेय खेळांची 69वी आवृत्ती जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आयोजित केली जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने माजी इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री खालेद अल अमानी यांना त्यांचे महासंचालक म्हणून निवडले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युनेस्को. युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनेस्को ही संस्था संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे जी शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संप्रेषण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे शांती आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देते. त्याची स्थापना 1945 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय हे फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, IIT भुवनेश्वर येथे नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा स्थापन करण्यास कोणी मान्यता दिली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अश्विनी वैष्णव. या उपक्रमामुळे भारताला सेमीकंडक्टर उद्योगात स्वयंपूर्ण बनवण्यास मदत होईल. या प्रयोगशाळेची स्थापना करण्याचे उद्देश भारतीय तरुण सेमीकंडक्टर उद्योगात आवश्यक असलेले कौशल्य प्रदान करणे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10 ऑक्टोबरला दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा साजरा करण्यात येत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2025 मध्ये व्यापार $1.73 ट्रिलियन पर्यंत पोहोचला तेव्हा कोणत्या संघटनेने भारताला उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजे नीती आयोग. तर जाणून घेऊया नीती आयोगाबद्दल. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर
ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना आहे 1 जानेवारी 2015 रोजी आणि याचे अध्यक्ष आहेत भारताचे पंतप्रधान. हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. याचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि याचे CEO आहेत BVR सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य आहेत राजीव गोबा. तर हे होते आजचे आपले टॉप करंट अफेअर्सचे क्वेश्चन. तर असेच माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.